वसमत शहरात नगर परिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू। हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहिमेस आजपासून सुरुवात करण्यात आली। शहरातील प्रमुख रस्ते व सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त कारवाई केली आहे। या मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी दुकाने, हातगाड्या व फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवण्यात आलं। मात्र या कारवाईमुळे व्यापारी वर्गांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले। आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा आमच्यावर उपासमारीची वेळ येईल, असा सवाल व्यापाऱ्यांनी प्रशासनासमोर उपस्थित केला। काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी आपली अडचण मांडत कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांच्या उपस्थितीत प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम सुरू ठेवली। नगर परिषदेकडून शहर सुशोभीकरण व वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं आहे। दरम्यान या मोहिमेमुळे पुढील काही दिवस शहरातील परिस्थितीवर काय परिणाम होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। सक्षम लोकशाही न्यूजसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे, ब्युरो रिपोर्ट, वसमत। आम्हाला कुठे जागा द्या, आम्हाला तीनदा उठवायचं करू नका। आमचं सीझन आता 4 दिवस चालतंय। हो, आम्हाला यायची काय अडचण नाही, उठा म्हणजे आम्ही उठतो। मात्र आम्ही पण यायला तर देत ना, आम्हाला जागा द्या, कुठं पण द्या जागा। नाही नाही नाही, सर्वांना कोणाला बी आम्हाला एका ठिकाणी जर जागा दिली, एक जर गाडा जर आला बाहेर रोडला तर आम्ही बसू देणार नाही। आम्ही दुमार बसलो तर आम्ही उठणार नाही, आम्हाला द्या। आणि एकदा जर आम्हाला बसवलं, गाडा जर रोडला आला तर आमच्या एवढी वाईट नाही, दुमार आम्ही इथं बसलो तर आम्ही उठणार नाही। समजायला सारखी जागा द्या। नाही नाही नाही, कोणालाच नाही, समजायला सारखी जागा द्या, कुठे द्या, मग कोणालाच उठवू नका। मात्र हो हो, नाही तुम्ही काय करा, कुठे बी एका ठिकाणी आम्हाला जागा द्या, समजायला द्या। जेवढे व्यापारी आहे तेवढ्याला, माळवाल्याला, फ्रूटवाल्याला, जेवढे माळव फ्रूट समजायला द्या। एकदा बसलं तर तुम्हाला उठू नका। आणि गाडा कोणी असू द्या, आम्हाला रोड हे गाड्या रोडला येतात, आम्ही मधात बसतो, आमच्याकडे कोण येणार आहे? आम्हाला कोणी येईन का की बापा हे इथं बसलेत, कशामुळे बसलेत म्हणून? आम्हाला कोणती नोटीस, आम्हाला कोणती नोटीस झाली? आम्हाला कोणतीच नोटीस झाली, फक्त अलाउन्स केली। आम्हाला नाही, व्यापाऱ्याला पोटासाठी आम्हाला आम्हाला एकाएकी आम्ही माल भरलेले, आम्हाला कोणती नोटीस दिली नाही, आम्हाला नोटीस घेतच काही दिली नाही। 10,000चे माल भरले, याची भरपाई कोण करून देणार? याची भरपाई कोण करून देणार आहे? 10,000चे आता आम्ही माल घेऊन ठेवले, त्याची भरपाई कोण करून देणार आहे? समजा देणार आहेत का आमची भरपाई करून? आम्हाला तुम्ही ऐन टायमाला उठा म्हणतात, आम्हाला लेटर नाही, काही नाही, एक तर जागा नाही, काहीच नाही, इथं बसा तिथं बसा, आणि नुसतं उठा उठा उठा। बाबा तुम्ही आम्ही ऐकत होतो, आम्ही काय ऐकत नाही का? एका ठिकाणी आम्हाला कुठेही जागा द्या, मात्र समजा व्यापाऱ्याला द्या। अर्धे इकडे अर्धे तिकडे जमणार नाही। आम्हाला